सर्वसाधारण माणसांना हे माहिती असायला पाहिजे की आपण काय असं करावं की पीसीओ होऊ नये. तर पहिली गोष्ट आहे लाईफस्टाईल. राईट टाइमला उठायला पाहिजे, राईट टाइमला झोपायला पाहिजे. आपण जे अन्न खातोय तर ते अन्न शक्यतो ऑर्गॅनिक असायला पाहिजे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. सर्वप्रथम महत्वाचं जे आहे ते व्यायाम आहे. तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या पूर्ण दिनचर्यामध्ये व्यायाम हा असायलाच पाहिजे. काय काय पेशंट्स आम्हाला म्हणतात की आम्ही तर शेतावर काम करतो, आम्हाला प्रॉब्लेम काय आहे. मी आता रत्नागिरीमध्ये आहे. तर रत्नागिरीमध्ये सर्वसाधारण खूप शेती होते. मुली भरपूर कामं पण करतात. पण सर्वसाधारण मुली जे गावात राहतात त्यांचा प्रश्न असतो की आम्ही तर घरातलं जेवतो, आम्ही काही बर्गर पिझ्झा असं काही खात नाही, त्यामुळे आम्हाला पीसीओडी होण्याचं काय कारण आहे. तुम्ही सांगितलं ना तुम्हाला, जी आपली हवा आहे ती पेस्टिसाइड युक्त आहे. आपण जे पोल्युशन म्हणा, जे खातोय त्या सगळ्यांमध्ये पेस्टिसाइड ह्याची फवारण्या असतात किंवा युरिया असतं. तर त्यामुळे अशा पेशंट्समध्ये पीसीओ होण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याबरोबर जेवढं व्यायाम एक शरीराला पाहिजे तेवढं होत नाही. त्यामुळे पीसीओडीमध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस वाढतात.